उपाय देते. ज्यांचे नेम करेक्शन केले आहेत, रुद्राक्ष आहेत, जे भेडू बघतात त्यांना सर्वांना यश येतं. आता जे आहे त्यांना रिझल्ट मिळालेले आहेत. आज एक थोडंसं वेगळं सांगते. आपल्या घरात दरिद्रता म्हणजे एक पैसे नाही आहेत, अडचणी आहेत पैशाच्या सारखं. पूर्वीची गोष्ट वेगळी. पूर्वी घरात कसं संध्याकाळी 6च्या अगोदर लोटून काढलं जायचं, सगळं आवरलं जायचं, धूप आरती घरात केली जायची. त्यामुळं प्रसन्न वातावरण राहतं. प्रसन्न वातावरण करून बघा तुम्ही. जे कामाला असे संध्याकाळी आल्यानंतर बायकांनी करा, किंवा जे घरात आहेत त्यांनी पुरुषांनी केलं तरी बिघडत नाही, उलट खूप छान. जे लोक घरात पुरुष लोक जे संध्याकाळी पण देवपूजा करतात किंवा धूप आरती करतात त्यांच्या घरात समृद्धी नांदते. तर आज काय करायचं, ज्यांच्या घरात संध्याकाळचं एक 6च्या नंतर 4 वाजेपर्यंत ठीक आहे, 4-4:30पर्यंत झोपतात त्यांचं काय मी म्हणत नाही, पण 5:30 नंतर जे लोक झोपतात, घरात नखं कट करतात किंवा धूप आरती करत नाहीत, लोटून काढत नाहीत संध्याकाळचं घरातलं, आळमडळम करायचं, आळशासारखं बसायचं, उगाच आपलं देवाला लावलं की घरात बसलं असं करायचं, जे अशी लोक करतात त्यांच्या तिथं लक्ष्मी नांदत नाही. बघा कुणाच्या लक्षात येत असेल तर कधी पण संध्याकाळी जे नखं कापतात, सावता तर बाजूला ठेवायचाच, लपवून ठेवायचं, म्हणजे कुणाला दिसणार नाही घरात बाहेर आलेल्या लोकांना असा बघायचा. तिथं लक्ष्मी. त्यानंतर धूप आरती करत नाही, संध्याकाळी धूप आरती करा, संध्याकाळी रामरक्षा लावा, त्याच्यानंतर हनुमान चालीसा लावा. घरात प्रसन्न वाटतं, घरात लक्ष्मी येते त्यावेळेस तिला पण प्रसन्न वाटतं. हे करून बघायला काय हरकत नाही. करून बघा आणि तुमच्या घरातला रिझल्ट मला कमेंटमध्ये सांगू शकता.